आपण कुठून निवडणूक लढवतो? विडा जिल्हा परिषद गणामधून निवडणूक लढवतो. जिल्हा परिषदेसाठी कोणत्या पक्षाकडून? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आपण काय मुद्दे घेऊन जाणार आहोत? मी पहिला पंचायत समिती मेंबर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गेल्या आता टर्ममध्ये चालूमध्ये आहे. बरं. माझ्या पंचायत समिती फंडामधून मी विड्याच्या ग्राम सचिवालयाची वरची इमारत, घाटेवाडीला मोठ्या सभागृहाची दुरुस्ती, गुरुनवाडीमध्ये सिमेंट रस्ता, विड्यामध्ये दलित वस्तीमध्ये सिमेंट रस्ता, विड्यामध्ये आणखी गावामध्ये रस्ते, सिंधीमध्ये सिमेंट रस्ता, त्याच्यानंतर सिंधीमध्ये शाळाची दुरुस्ती, विड्यामध्ये शाळेची दुरुस्ती. काही 2 वर्षापासून फंड बंद झाल्यामुळे 3 ग्रामपंचायतीला मला फंड देता आला नाही. दुसरे उमेदवार किंवा जे निवडून आलेले प्रतिनिधी त्यांनी माती काम करून पैसे खिशात घालण्याचं काम केलं, पण मी जे जनतेला दिसेल ते काम केलं. विड्यामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही सचिवालयाची इमारत बघू शकता किंवा तिची जी काही बांधकामाची क्वालिटी ती बघू शकता, रस्त्याची क्वालिटी बघू शकता. क्वालिटीमध्ये काम केलं. कुठल्याही सरपंचाकडून चहा पण पेलो नाही, पण 10% 5% रक्कम दिल्याशिवाय गुत्तेदारी मिळत नाही. कोणत्या सरपंचाकडून मी 10 पैसे कधी घेतले नाही. आज शेतकऱ्याची ही अवस्था आहे की DP जळाली असताना 25,000 20,000 रुपये द्यावं लागतात. इथं आमदाराचं लक्ष नाही, जिल्हा परिषद मेंबरचं लक्ष नाही. शेतकऱ्याला आंदोलन करायची पाळी आलेली आहे. शेतकरी इथपर्यंत रडतात, निम्मी पिकं करपलेली आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि छोटी मोठी कामं करण्यासाठी सदैव मी शेतकऱ्याबरोबर संघर्ष करत राहील. आत्तापर्यंत केलेला आहे. डेप्या नवीन मंजुरी असू त्या डेप्यामध्ये काम करत असताना कुठलाही रुपया न घेता 70, 72, 78 पोलची तार आणि नव्या डेप्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. नामेवाडी, गप्पेवाडी असेल, विडा परिसरामध्ये जवळपास 25-30 डेप्याचं काम मी केलेलं आहे. शेतकऱ्याची पुढची जी अडचण आहे किंवा जे लोडमध्ये डेप्या जळतात आणि शेतकऱ्याचं पीक वाया जातं, त्यासाठी दूरदृष्टिकोन लक्षात ठेवून मी माझ्या गावाला किंवा आसपासच्या गावातल्या लोकांना पण सांगत होतो की जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा असेल तर आपल्या गावामध्ये डेप्या आणि शेतीचं क्षेत्र, सिंचनाचं क्षेत्र याचा ताळमेळ जुळला तर डेप्या टिकू शकतात. नाहीतर DPवर लोड होतो आणि डेप्या जळतात आणि त्याचा परिणाम शेतकऱ्याला भोगावा लागतो. आणखी जे काही छोटे मोठे प्रश्न असतील, मोठे प्रश्न जर सत्ता असेल तर मोठ्या प्रश्नाला पण नेत्याच्या पाठीमागं लागून ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे मोठे तलाव असतील. ज्यावेळेस अण्णा मिनिस्टर होते त्यावेळेस आम्ही आमच्याकडचे जे काही 60 तलाव आहेत, लिंबाची वाडी असेल, भाग 1 भाग 2, सांगवी सारणीचा तलाव असेल, जीवाच्या वाडीचा तलाव असेल, कुकुचवाडीचा तलाव असेल, याच्यासाठी पण आम्ही सातत्याने पाठपुरावे करून ते प्रश्न मार्गी लावलेले आहेत. रस्त्याची कामं त्यावेळेस झाली ती आजपर्यंत आत्ता परत झालेलीच नाहीत. खड्डे त्याच्यामध्ये तशाला तसे गुडघेतखाली खड्डे पडलेले आहेत. आज डांबरी रस्त्यावर दारू डिपूची गाडी पुण्याला जाणारी, बीडला जाणारी या सगळ्या गाड्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बंद आहेत. हे सगळ्या लोकांना किंवा जनतेला माहीत आहे. छोट्या मोठ्या प्रश्नासाठी 100% काम करील, गोरगरिबाचं काम करील. आता आमच्यासारखे छोटे उमेदवार याला पक्षाने संधी दिली त्याबद्दल पक्षाचे पण मी आभार मानेल. कारण पैशावाल्याला दंडनानग्याला उमेदवारी देण्याची पद्धत आहे, पण एक सर्वसामान्य माणसाला उमेदवारी देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने जी काही माझ्यावर विश्वास टाकून जबाबदारी दिली ती सार्थपणे पार पाडू आणि जनताही माझ्या पाठीशी उभा राहील. मी 100% त्या ठिकाणी जिंकेल असा मला विश्वास आहे.